नमस्कार मंडळी. आपला रंगगंधाचा अभिवाचन महोत्सव यावर्षी खूप छान सुरू आहे. प्राथमिक फेऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. ह्या 2 दिवसात तर नाशिक, मुंबई, अकोला आणि संभाजीनगर अशा 4 ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे प्राथमिक फेरीच्या स्वरूपात. अर्थात काही मंडळींच्याकडनं असं होतं आहे की काही एक अडचणींमुळे ते यावेळेला संघामध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी नाही होऊ शकत आहेत. विशेषतः अकोल्याहून येणाऱ्या डॉक्टर सुमेधा हर्षे, त्यांचं मुलाचं 12वी असल्यामुळे त्यामुळे त्या अकोल्यात नाही आहेत, तर त्या पुण्यात आहेत. पण पुण्यात असूनसुद्धा त्या गप्प राहिलेल्या नाही आहेत. तिथून स्पर्धक संघ म्हणून तयारी करणं अवघड होतं, तर त्यांनी संहिता लिहून काढल्या आणि कविता आणि कवितेविषयी काहीही आणि ललित लेखन या दोन्ही स्वरूपात त्यांनी आपल्या संहिता वेगवेगळ्या ठिकाणी दिल्या. म्हणजे अकोल्याला तर दिल्याच आहे, पण नागपूरला दिल्या, थेट बेंगलोरलाही त्यांच्या संहितेची मागणी झालेली आहे. तेव्हा तिथून त्या तशा या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. दुसरे तसेच आहे डॉक्टर राजीव पाठक. हे नाशिकचे आहेत. आपले केंद्रप्रमुख मुकुंद कुलकर्णी यांनी त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांनी चक्क 5 संहिता यावेळेला नव्यानं लिहिलेल्या आहेत. आणि या नव्यानं लिहिलेल्या संहिता 5 त्यांच्या डॉक्टरांचे संघ बनवून ते त्या उद्याच्या आपल्या नाशिकच्या स्पर्धेमध्ये सादर होणार आहेत. मंडळी, असं नव्यानं लिहिलेलं जे काही साहित्य आहे, या स्पर्धेसाठी लिहिलेलं साहित्य आहे, त्याच्यासाठी अंतिम फेरीमध्ये आपण खास पारितोषिक ठेवलं आहे. सर्वोत्कृष्ट संहिता लेखन पारितोषिक ₹1000 आणि प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह. अजूनही काही ठिकाणी स्पर्धा व्हायच्या बाकी आहेत. तुम्ही लिहिताय, लिहायला लागा. आपली संहिता, नवीन संहिता या स्पर्धक संघांना द्या. लागताय तयारीला? कळवा आम्हाला. धन्यवाद.